पाहिजे तुमचं कार्य तसं आमच्यापर्यंत अगोदर आले आजच आपलं कार्य बघायचं आम्ही करायचं तरी भेटण्याचा योग नाही आला. वाघोलीचं जे आम्ही काम केलंय भाऊ आणि आम्ही मिळूनच काम केलंय आणि गावाशेजारी मला योगायोगाने सोलापूरला होता अगोदर सर्व्हिस मिळाली. त्याचा वापर त्या गावात तसा कमी झाला, तिथं मला प्रतिसाद कमी भेटला आणि आमच्या गावात चांगलं हे झालं. नंतर गावाचं काय म्हणतो कार्य करण्याची शक्ती भरपूर आहे, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून भरपूर झालं. तसंच चव्हाणवाडीला तर मॅडमनी चांगली सुरुवात केली होती, त्यांनी भरपूर अगोदर संघर्ष केला आणि हे लोक आहे का आमच्या भाषेत आदळलेले आपटलेले होते. शाळेची वाताहत झाली होती, म्हणजे कंटाळले होते काय शाळा नाही का बस करून टाकून म्हणले. ते गेले होते सगळे मुलं घेऊन झेंडेवाडीला गेले, केंद्र भोंगांचा आम्हाला आम्ही वर्षभर असले आमचे सरकारी वर्षभर होते शाळेवर. ही शाळा बंद करायची म्हणून यांनी सांगितलं, सगळे मुलं तिकडे घालायचे, ही शाळा बंद करून टाकायची. पण ते काय म्हणते ते जसं चिखलात कमळ उगवतं तसं कुठेतरी वाईटातून चांगली सुरुवात होते. तर शाळेत चांगली सुरुवात झाली. आता थोडंसं शिक्षक म्हणून नाही पण एक मुलांबद्दल आस्था असलेला व्यक्ती म्हणून आम्ही दरवर्षी काय करायचो, एखाद्या CSRच्या माध्यमातून स्कूल बॅगचं वाटप करायचो, हे करायचं. पण यावर्षी काय झालं, पूर्वस्त जास्त झाले आपल्याकडे. त्याच्यामुळं दिंडेवाडी चव्हाणवाडीला आपल्याला जे स्कूल बॅग द्यायच्या होत्या ते देता नाही आल्या. यावर्षी जर आम्हाला ती तुमच्याकडून मिळालं तर ते म्हणजे चांगलं होईल मुलांसाठी, कारण आमची मुलं थोडीशी नाराज आहेत. ते म्हटले सर सगळे म्हणत होते आता तुम्ही देणार येत आणि त्यांना एवढे दिवस माहित नव्हतं का मग ते तिकडे देते ते करते, त्यांना वाटायचं काही भाऊ देते पण यांनी सांगितलं असेल घरी वगैरे. ते म्हटले मग तुम्ही होते तरी आपल्या शाळेत बॅग नाही आल्या. मग थोडंसं त्यांचं पण समाधान होईल, देता आल्या एखाद्या CSR मधून आमच्या मुलांना स्कूल बॅग तर चांगलं होईल आणि भविष्याला त्यांच्या आकार देण्याचं काम आम्ही करतोय आमच्या परिसर आहे. महत्वाचं म्हणजे ग्रामस्थ चांगले आहेत, म्हणजे आपण जर काही केलं तर ते म्हणत नाही असं नको तसं नको, शाळेचं काम आहे ना तुम्ही करता तसं. असा चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही इथं आल्या, तुमचं कार्य आम्हाला खरंच चांगलं म्हणजे तुम्ही पाठीमागे समजलं. वृद्धाश्रम चालवता, अनाथाश्रम चालवता किंवा समाजामध्ये वेगवेगळे जे भटकंती करणारे लोक आहेत यांना तुम्ही आधार देता, वेळोवेळी मदत करता. काही वाईट घटना झाली यांची मला वाटतं हे यांची घटना झाली धनंजयच्या आईची त्यावेळेस पण मग त्यावेळेस पण मी ते फोटो वगैरे पाहिले होते. तर तुमचं पण कार्य चांगलं आहे, समाजसेवा चांगली आहे. तुम्हाला पुढच्या समाजसेवेसाठी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही भेट दिली मुलांची प्रगती पण चांगली आहे. याच्या अगोदर तुम्ही जर जून मध्ये आले असते तर मॅडम तर एकट्याच होत्या, तुम्ही जर बघितलं असतं तर तुम्हाला ते कळलं असतं. कारण मुलं काही करून नाही आले, येणारे मुलं कुठेतरी एखाद्याचं नाव संभाजीनगरला होतं, एखाद्याचं नाव मोहरीला होतं, एखाद्याचं नाव शाहूबाला होतं, पण ते शाळेत नव्हते, त्यांची नुसती नाव होती, ते जात नव्हते शाळेत. त्याच्यामुळे त्यांचं गुणवत्तेचा स्तर एकदम खाली होता. आता आपल्याकडे पहिलीची मुलं सुद्धा जवळजवळ 60-70% मुलं वाचायला लागले. 31% बॅकला काय आलो आणि तिसरीची मुलं, चौथीची मुलं इंग्रजी वगैरे सगळं म्हणजे जसं आम्हाला पाहिजे तसं 1 वर्षामध्ये ज्ञान मिळालेलं त्यांची पण घेण्याची शक्ती मोठी आहे. त्यांना पण ते मिळाल्यावर बरं वाटते, ते ग्रास्पिंग करते, आकलन होतंय त्यांना. तर या ठिकाणी चालू आहे चांगलं कार्य. तुमच्या शुभेच्छा आमच्या बरोबरच आहेत. तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि शाळेच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल तुमचं आभार मानतो.